हाय गाईज, वेलकम टू माय ब्युटी टिप्स चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या बाळाची म्हणजेच नवजात शिशूची हिवाळ्यात कशी काळजी घ्यायची ते. मैत्रिणींनो, बाळाची त्वचा ही संवेदनशील असते. बदलत्या ऋतूमुळे बाळाच्या नाजूक त्वचेवर लगेच परिणाम होतो. संसर्ग झाल्यास तापही येऊ शकतो. त्यामुळे नवजात बाळांना या ऋतूमध्ये अधिक संवेदनशीलपणे जपायला हवे. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 टिप्स पाहणार आहोत, ज्या की तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. 1. हिवाळ्यात बाळाला अंघोळ घालताना त्याला थंडी वाजणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. 2. अंघोळ घालण्यापूर्वी सूर्यफूल आणि एरंडेल याचे मिश्रण असलेल्या तेलाने बाळाला मालिश करावी. 3. ज्या ठिकाणी बाळाला अंघोळ घालणार असाल ती जागा थंड नाही ना की ही देखील खात्री करून घ्या, किंवा तेथील खिडकी वगैरे ओपन नाही याची देखील खात्री करून घ्या आणि नंतरच बाळाला अंघोळ घाला. 4. अंघोळ घालण्यापूर्वी पाणी गरम आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. 5. हिवाळ्यात बाळाच्या टाळूची त्वचा कोरडी पडते, त्यामुळे टाळूवर खपल्या दिसतात. अंघोळीच्या वेळी एक मुलायम पंचा पाण्यात प्रथम बुडवून पिळून घ्या. या पंचाने बाळाची टाळू थोडा वेळ झाकून ठेवा. असे दररोज केल्याने त्या खपल्या आपोआप पडायला सुरुवात होईल. 6. बाळाला पाण्याच्या टबमध्ये अंघोळीसाठी बसवण्यापूर्वी त्याचे डोळे, कान आणि नाक कापसाने स्वच्छ करून घ्या. मग पाठ, पोट आणि छातीला साबण लावा. सगळ्यात शेवटी हाताची बोटे, नखे स्वच्छ करा. 7. अंघोळ घालून झाल्यावर बाळाचे शरीर पंचा किंवा सुती फडक्याने व्यवस्थित कोरडे करा. अंग कोरडे झाले की त्यावर सर्दीचे औषध लावा. त्यावर त्याला गरम कपडे घाला. 8. बाळाचे हात, पाय आणि डोके कायम झाकून ठेवावे. अनेकदा सावली असल्याने घरात खूप थंडी वाजते. 9. सकाळच्या कोवळ्या उन्हात लहान बाळांना बसवावे किंवा फिरायला घेऊन जावे, कारण सकाळच्या उन्हातून बाळाला डी जीवनसत्व मिळतं, त्यामुळे त्याची हाडे मजबूत होण्यास मदत होते. 10. नवजात शिशूला आईचे दूध पाजावे, त्यामुळे बाळाच्या शरीराला ऊब मिळते. ताप येत असल्यास लहान बाळ शरीरातील पाणी लघवी वाटे सतत बाहेर टाकतात, तेव्हा त्यांची त्वचा कोरडी ठेवावी. 11. बाळ जेवत असेल तर त्याला फळांचा रस पाजावा. 12. थंडीत सतत गरम कपड्यांमुळेही बाळाची त्वचा लालसर होते. अशा वेळी त्यांच्या अंगावरील उबदार कपडे थोडे कमी करावेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण किंवा तुमच्या बाळाची केअर करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ब्युटी टिप्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.